जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा आपण गुंतवणूक करत असतो किंवा त्यामध्ये ट्रेडिंग करत असतो, बहुतेक जण स्विंग ट्रेडिंग करत असतात। स्विंग ट्रेडिंग करताना किंवा गुंतवणूक करताना आपण स्टॉकचं सिलेक्शन करत असतो, चांगल्या कंपनीचा स्टॉक आपण निवडत असतो। मग स्टॉक सिलेक्शन करताना आपण काही सेक्टर पण बघत असतो। एकाच सेक्टरमध्ये आपण कधीच गुंतवणूक करत नाही। म्हणजे जर तुम्ही एखादा पोर्टफोलिओ बनवला स्टॉकचा, तर त्यामध्ये तुमचे एका सेक्टरचे स्टॉक नसणार। मग असंच एक सेक्टर आज आपण आजच्या दिवशी या ठिकाणी बघणार आहोत की त्याच्यामध्ये कसा आपला पैसा बनला असता, इन्व्हेस्टमेंट केली असती, त्यानंतर भविष्यामध्ये त्या सेक्टरमध्ये ग्रोथ होऊ शकते का, ते आपण आजच्या दिवशी या ठिकाणी बघणार आहे। आणि ते सेक्टर म्हणजे डिफेन्स सेक्टर। डिफेन्स सेक्टरमध्ये मजबूती येऊ शकते का, त्या सेक्टरमध्ये महत्त्वाचे असलेले काही स्टॉक, त्यांचे चार्ट पण आपण बघणार, थोडक्यात त्यांचा बिझनेस पण आपण बघणार, त्या कंपन्या काय करत असतात। तर काही निवडक स्टॉक आहेत, त्या स्टॉकचा आपण आजच्या दिवशी या ठिकाणी अभ्यास करणार आहे। या ठिकाणी मी कोणालाही ॲडवाईस करणार नाही की या स्टॉकला तुम्ही बाय करा, याला होल्ड करा, एवढ्या दिवसांसाठी होल्ड करा, त्यामध्ये एवढं टार्गेट घ्या, नंतर त्याला सेल करून टाका, नाही। ॲडवाईस कोणालाही मिळणार नाही। तुम्ही स्वतः पण अभ्यास करायचा आहे गोष्टींचा। मार्केटमध्ये काही टेक्निकल पण असतात, फंडामेंटल पण असतं, त्यांचा तुम्ही स्टडी करायचा आहे। त्या सर्व गोष्टींचा तुम्ही स्वतः अभ्यास करायचा, नंतरच गुंतवणूक करायची। मी व्हिडिओ बनवतोय तो आपला एक एज्युकेशन पर्पजसाठी असणार आहे फक्त। कोणी असं समजायचं नाही की व्हिडिओ बनवला म्हणजे ताबडतोब मी गेलो आणि एक डिफेन्सचा स्टॉक मी बाय करून त्याला होल्ड करून टाकलं। तुम्ही त्याला टॉपला बाय करणार, त्यामध्ये काही दिवसानंतर तुम्हाला निगेटिव्ह रिटर्न दिसणार। ठीक आहे, हे माझं ॲडवाईस नाही, तुम्हाला ॲडवाईस मी देऊ पण शकत नाही। मी वेळोवेळी तुम्हाला सांगत असतो, सेबीचे काही नियम असतात, त्यांच्या विरुद्ध आपल्याला जाता येणार नाही। सेबीचा नियम काय सांगतो, तुम्हाला ॲडवाईस कोण करू शकतं, जी व्यक्ती सेबी रजिस्टर्ड असते तीच तुम्हाला सल्ला देऊ शकते। स्टॉक इथे बाय करा किंवा इथे सेल करा, मी तुम्हाला देऊ शकत नाही। तुम्ही स्वतः पण त्यावरती अभ्यास करायचा आहे। मी तुम्हाला शिकवू शकतो टेक्निकल लेवल कशा फाइंड आउट केल्या पाहिजे आपण, हे मी तुम्हाला शिकवू शकतो, पण ॲडवाईस नाही करू शकत। ठीक आहे, आजच्या व्हिडिओमधून आपल्याला इथे तेच समजून घ्यायचं आहे की ए डिफेन्स सेक्टर आपल्यासाठी कसं चांगलं असू शकतं, भविष्यामध्ये कशी ग्रोथ त्यामध्ये होऊ शकते, त्याचीच चर्चा आपण करणार। आणि त्यासोबत त्या कंपनीचे आपण चार्ट पण बघणार, टेक्निकल लेवल पण बघणार। ठीक आहे, मग आज आपला पूर्ण फोकस जो असणार आहे डिफेन्स सेक्टरवरती, त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। व्हिडिओला स्किप करत जाऊ नका, खूप काही गोष्टी तुमच्या सुटतील ज्या तुम्हाला समजणार नाही, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि जर कोणी चॅनलवरती नवीन असेल, म्हणजे व्हिडिओला पहिल्यांदा बघत असतील, तर त्यांनी पहिलं चॅनलला सबस्क्राईब पण करून घेतलं पाहिजे आणि जवळ दिलेलं बेल आयकॉनचं बटन जे असतं ना, त्यावरती हिट करायचं आहे, जेणेकरून माझा जो पण व्हिडिओ येत असतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला ताबडतोब मिळत जाणार आणि तुम्ही सहजरित्या ते व्हिडिओ बघू पण शकतात। त्यामुळे तुम्ही चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर आज आपण ज्या सेक्टरवरती फोकस करणार ते म्हणजे डिफेन्स सेक्टर। आणि डिफेन्स सेक्टरमध्ये असलेले काही स्टॉक्स, कोणताही देश असू द्या, समजा आपला भारत देश आहे, हा भारत देश आहे आपला, तर आपलं डिफेन्स मजबूत करण्याचा तो प्रयत्न करत असतो। हे बघा, डिफेन्स म्हटलं की आर्मी आलं, नेव्ही आणि एअरफोर्स, हे तिन्ही दल त्यामध्ये येत असतात। डिफेन्स जर म्हटलं तर मला एक गोष्ट सर्वांनी सांगायची, जर आपलं डिफेन्स मजबूत नसेल तर काय गोष्टी होऊ शकतात, आतंकवाद जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतो। आतंकवाद जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतो। जर आपलं डिफेन्सच वीक असेल तर आपण आपल्या देशाचं संरक्षण कसं करणार, आपण देशाची रक्षा कशी करू शकतो, नाही करू शकत। त्यासाठी आर्मी पण आपलं स्ट्रॉंग पाहिजे, नेव्ही पण स्ट्रॉंग पाहिजे आणि एअरफोर्स पण स्ट्रॉंग असलं पाहिजे। म्हणजे आपलं डिफेन्स जे असणार आहे, डिफेन्समध्ये हे तीनही दल येत असतात, हे स्ट्रॉंग असेल तेव्हा आपला भारत देश जो आहे तो आतंकवादापासून दूर राहू शकतो। नाहीतर भारतामध्ये काय होणार, आतंकवाद होणार। तुम्ही बघितलेलं आहे, आता आपल्या गव्हर्नमेंटचा सर्वात जास्त फोकस कशावरती, डिफेन्सवरती। बघा, डिफेन्सवरती सर्वात जास्त फोकस गव्हर्नमेंटचा आहे। का फोकस करतं, नाही फोकस केला तर काय होणार, इथे आतंकवाद जास्त प्रमाणात होणार। आता मी हे तुम्हाला चांगल्या प्रकारे कसं एक्सप्लेन करू शकतो, कारण की मी स्वतः एक सैनिक आहे, त्यामुळे मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगू शकतो। काही गोष्टी मी डोळ्यांसमोर बघितलेल्या पण आहेत, मी अनुभवल्या त्या गोष्टी, त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करू शकतो की जर डिफेन्सवरती फोकस केला गेला, आपला देश कसा सुरक्षित राहू शकतो, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगू शकतो। जर मी म्हणतोय की आपलं आर्मी स्ट्रॉंग नसेल, नेव्ही स्ट्रॉंग नसेल, एअरफोर्स स्ट्रॉंग नसेल, नेव्ही समजा नेव्हीकडे जर चांगल्या प्रकारची जहाजं नसतील तर ते सुरक्षा कसं करणार। एअरफोर्स आहे समजा, त्यांच्याकडे जर चांगले एअरक्राफ्ट नसतील, लढाऊ विमानं जे असतात ते नसणार, तर ते कसं संरक्षण करणार, कसं लढाई लढणार। आर्मी समजा, त्यांच्याकडे जर चांगल्या प्रकारचं पायदळ नसेल, त्यांच्याकडे हत्यार नसतील, तर ते कसे लढाई करणार, करू शकत नाही।
मग यांच्यावरती फोकस असलाच पाहिजे, डिफेन्सवरती फोकस असलाच पाहिजे. बहुतेक व्यक्ती आहेत ज्या निगेटिव्ह साईडला जात असतात. त्यांचं म्हणणं काय की जे गव्हर्नमेंट सर्वात जास्त खर्च डिफेन्सवरती करत आहे, तो खर्च डिफेन्सवरती न करता तो इकडे केला पाहिजे. म्हणजे काय करतोय आपण, स्वतःचा मतलब बघतो इथं. फक्त सरकारने माझ्यासाठी केलं पाहिजे, माझ्या देशासाठी करायला नको. हा काय झाला आपला स्वार्थ. आपण याला म्हणू शकतो स्वार्थ, की मी फक्त स्वतःचं बघतोय, देशाचं काही पण झालं तरी चालेल. पण एक लक्षात ठेवायचं, त्या देशामध्ये तुम्ही राहताय, रात्रीची चांगली झोप घेताय, हे कोणामुळे घेताय? यांच्यामुळे, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स. कारण की हे तीनही दल आपल्या देशाचं काय करताय? संरक्षण करताय. हे जर स्ट्रॉंग असेल तर आपला भारत देश सुरक्षित, नाहीतर आपण झोपू पण शकत नाही. म्हणजेच काय, इथे आतंकवाद जास्त प्रमाणामध्ये होणार. मग त्यापासून दूर ठेवायचं असेल तर डिफेन्सवरती जास्त फोकस सरकारला करावा लागतो. मागच्या 10 वर्षांपासून आपण बघतोय की सरकार पण इथे काय फोकस करतंय डिफेन्सवरती सर्वात जास्त. मग आपण इथे स्टॉक मार्केटमध्ये काम करतोय, तर आपलं काम काय बनतं? हे डिफेन्स आहे, त्यामध्ये असणारे निवडक स्टॉक, त्यांचा बिझनेस चांगला, असे स्टॉक आपण निवडायचे असतात आणि त्यांच्यामध्ये गुंतवणूक करायची असते किंवा आपण त्यांच्यामध्ये ट्रेडिंग करायची असते. आता हे जे स्टॉक आहे निवडक, त्यांची नावे मी तुम्हाला सांगतो, नंतर आपण त्यांचे चार्ट बघू. सुरुवातीला पहिली कंपनी म्हणजे HAL, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. 2 नंबरची कंपनी म्हणजे भारत डायनामिक्स, भारत डायनामिक्स, म्हणजेच त्याला आपण BDL असे पण म्हणतो, BDL याचा सिम्बॉल. त्यानंतर 3 नंबरची कंपनी म्हणजे BEL, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. 4थ्या नंबरची कंपनी म्हणजे माझगाव डॉक, माझगाव डॉक. 5व्या नंबरची कंपनी म्हणजे कोचिन शिपयार्ड, कोचिन शिपयार्ड. आणि 6व्या नंबरची कंपनी म्हणजे कोणती? GRSE. या काही निवडक कंपनी डिफेन्सच्या, त्यांच्यावरती आपण फोकस केला पाहिजे. हे बघा, जसं मी तुम्हाला नावं सांगतो आता इथे, HAL, भारत डायनामिक्स, BEL, माझगाव डॉक, कोचिन शिपयार्ड आणि GRSE, हे जे स्टॉक होते यांनी मागील काही वर्षांमध्ये चांगले रिटर्न पण जनरेट करून दिले. आता माझ्या बघण्यात जे पण स्टॉक आलेले होते, जसं मी माझगाव डॉकला ट्रॅक करतोय, कोचिन शिपयार्डला करतोय, HALला करतोय, हे स्टॉक खूप कमी किमतीला मिळायचे पहिले. माझगाव डॉकमध्ये मी स्वतः स्विंग ट्रेडिंग केलेलं आहे, माझे बंधू आहेत त्यांनी पण स्विंग ट्रेडिंग केलेलं आहे. आम्ही हाच स्टॉक 250 रुपयाला खरेदी केलेला होता आणि त्या स्टॉकची किंमत आता 4000 रुपये चालू आहे. म्हणजे ग्रोथ बघा. आता कोणी जर लॉंग टर्ममध्ये होल्ड केलेला असेल, मी सांगतो ना तुम्हाला की लॉंग टर्म इक्विटी जे असते ना, ते आपल्याला पैसा बनवून देते. फक्त तुमचं स्टॉक सिलेक्शन व्यवस्थित असलं पाहिजे. कंपनी जर चांगली असेल तर तुम्हाला ती फ्युचरमध्ये रिटर्न जनरेट करूनच देणार, पैसा बनवूनच देणार. मग तुम्ही बघा 250 रुपये कुठे राहिले आणि 4000 कुठे राहिले, पैसा तुमचा बनत असतो या ठिकाणी. म्हणजे डिफेन्स सेक्टरचे काही महत्त्वाचे स्टॉक झाले. भविष्यात पण हे स्टॉक आपल्याला वाढताना दिसणार. आता काही वेळेला असं होतं, स्टॉकच्या किमती वाढल्या जास्त झाल्या, स्टॉक स्प्लिट पण होत असतात, त्यांच्या किमती कमी होत असतात. फेस व्हॅल्यूनुसार स्प्लिट होत राहणार, बोनस मिळत राहणार, तुमचा पैसा भविष्यामध्ये वाढतच जाणार आहे. आता एक गोष्ट अजून लक्षात ठेवा, जेव्हा आपण डिफेन्स स्टॉकमध्ये गुंतवणूक करत असतो किंवा ट्रेडिंग करत असतो, आता ट्रेडिंग तर आपण शॉर्ट टर्मसाठी करणार, की मी आजच्या दिवशी एक चांगली लेवल बघून स्टॉक बाय केलेला आहे, 8-10 दिवसात 15 दिवसात मला प्रॉफिट मिळालं की मी स्टॉकला सेल करून टाकणार. पण गुंतवणुकीचा जर विषय आला तर इथे काय होत असतं, या डिफेन्स स्टॉकच्या बाबतीत खास करून काही पॉलिसी येत असतात गव्हर्नमेंटच्या. म्हणजे काय झालं, फंडामेंटल न्यूज झाल्या, काही फंडामेंटल न्यूज, या फंडामेंटल न्यूज येत असतात. म्हणजे गव्हर्नमेंटच्या काही पॉलिसी येत असतात डिफेन्स सेक्टरसाठी, त्या पण आपण बघितल्या पाहिजे. म्हणजे त्यामध्ये आपण अपडेट राहिलं पाहिजे. गव्हर्नमेंटची कोणती पॉलिसी येते डिफेन्ससाठी, काही नवीन कॉन्ट्रॅक्ट येतोय का त्यांच्यासाठी, काही फंड येतोय का त्यांच्यासाठी, हे पण आपण बघायचं असतं. त्यानंतर काही दुसरे देश पण असतात, ते पण अशा कंपन्यांना ऑर्डर देत असतात. म्हणजे आपल्या देशामधून ते काय करतात, इम्पोर्ट करतात. आणि आपला देश जो आहे असे डिफेन्स इक्विपमेंट असतात, ठीक आहे ना, त्यांना काय करतो, एक्सपोर्ट करत असतो, एक्सपोर्ट. मग ते पण तुम्ही बघायचं असतं, कोणती कंपनी इथे एक्सपोर्ट करते ती. म्हणजे आपण त्यासोबत काय जोडलं गेलं पाहिजे. त्या गोष्टी ज्या असतात ना, आपण त्या न्यूज असतात त्यावरती पण आपण फोकस केला पाहिजे. हे महत्त्वाचं असतं. हे फंडामेंटल न्यूज असतात, त्या मार्केटमध्ये येत असतात, त्यावरती आपला फोकस असला पाहिजे, ठीक आहे ना. गव्हर्नमेंट नवीन पॉलिसी काढत असतात. समजा आता BJPचे समजा सरकार, समजा एखादं दुसरं सरकार आलं असतं, ते पॉलिसी चेंज पण करत असतात, त्यांच्यामध्ये बदल होऊ शकतो. फंडिंग येत असते त्यांच्यासाठी, त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. तर त्या गोष्टींमध्ये आपण अपडेट राहिलं पाहिजे, त्याचा अभ्यास आपण ठेवला पाहिजे. आता या स्टॉकचे चार्ट पण मी तुम्हाला दाखवतो.
आणि यांचा बिझनेस थोडक्यात आपण इथे जाणून घेऊ, बिझनेस पण आणि सोबत चार्ट पण. ठीक आहे, तर सुरुवातीला बघूया आपण HAL कंपनी. तर आपण सुरुवातीला जी कंपनी बघणार ती म्हणजे HAL कंपनी. आता HAL कंपनीचं काम काय, बिझनेस. हे बघा, कोणताही स्टॉक जेव्हा तुम्ही बाय करत असतात, कोणत्याही कंपनीचा स्टॉक असू दे, त्याचा बिझनेस काय हे पहिलं तुम्हाला माहीतच असलं पाहिजे. फंडामेंटल थोडक्यात बघत चला, त्या कंपनीचं रेव्हेन्यू, अर्निंग त्याची, नेट प्रॉफिटमध्ये आहे का कंपनी, या सर्व गोष्टी तुम्ही बघितल्याच पाहिजे, बरोबर ना. मग ह्या HALचं काम काय असतं, बिझनेस काय त्याचा तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आता फायटर प्लेन तुम्ही बघत असतात बघा, लढाऊ विमान आपण त्यांना म्हणत असतो, ते बनवण्याचं काम कोणाचं असतं, HALचं असतं बघा. त्यानंतर काही हेलिकॉप्टर्स असतात, हेलिकॉप्टर्स बनवण्याचं पण काम कोणाचं, HALचं असतं. आर्मीमध्ये तुम्ही बघितलेलं असेल बघा, कोणी जर असेल डिफेन्स पर्सन या ठिकाणी, किंवा आपल्या घरावरून पण एखाद्या वेळेला जात असतं बघा हेलिकॉप्टर वगैरे. चेतक नावाचं हेलिकॉप्टर तुम्ही बघितलेलं असेल, चेतक. त्यानंतर चिता, त्यानंतर ध्रुव पण आहे बघा, एक ध्रुव. हे हेलिकॉप्टर जे असतात ना, HAL बनवण्याचं काम करतं. त्यांचं ओव्हरऑलिंग पण ही कंपनी करत असते. ओव्हरऑलिंग सर्वांना माहीत असेल हा शब्द, ओव्हरऑलिंग. नसेल माहीत तर थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. ओव्हरऑलिंग करणं म्हणजे काय, समजा आपलं एक व्हेकल आहे, त्याचं एक इंजिन आहे, इंजिनचं ओव्हरऑलिंग करणं म्हणजे काय, प्रत्येक पार्ट सेपरेट करणं, जो खराब पार्ट आहे तो काढून टाकणं आणि दुसरा पार्ट बसून पुन्हा त्याला असेंबल करणं, त्याला आपण काय म्हणतो, ओव्हरऑलिंग. तसंच इथे हे जे लढाऊ विमानं असतात किंवा हेलिकॉप्टर्स असतात, पूर्ण पार्ट खोलून टाकणं, जो खराब पार्ट आहे काढून टाकणं, नवीन बसवणं आणि पुन्हा त्यांचं असेंब्लिंग करणं, म्हणजे पुन्हा ते हेलिकॉप्टर तयार करणं किंवा विमान तयार करणं, त्याला आपण काय म्हणतो, ओव्हरऑलिंग म्हणत असतो. ते ओव्हरऑलिंगचं काम पण HAL कंपनी करत असते. रिपेरिंगचं काम पण करत असते त्यांचं, रिपेरिंग, या सर्व गोष्टी. हा त्या कंपनीचा काय झाला, बिझनेस झाला, समजलं. तर ह्या ठिकाणी कोणी जर या स्टॉकमध्ये गुंतवणूक पहिली केलेली असेल तर इथे रिटर्न पण त्याने बनवून दिले, चांगले रिटर्न जनरेट करून दिले. स्टॉक तुम्हाला कंटिन्युअसली वरतीच दिसतोय, स्टॉकच्या किमती तुम्हाला वरतीच जाताना दिसणार बघा, इथे तुम्हाला दिसेल. स्ट्रक्चर किती पॉझिटिव्ह इथे, स्टॉकचं कंटिन्युअसली वरती जात आहे. आता 4 जून रोजी जी मार्केटमध्ये सेलिंग आलेली होती, जेव्हा आपल्या इलेक्शनची काउंटिंग चालू होती, त्याच वेळेला हा स्टॉक जवळजवळ 4,000पर्यंत आलेला होता HAL. आणि आत्ताच्या वेळेला करंट मार्केट प्राईस जर आपण बघितली CMP स्टॉकची, तर ती आहे 5,200. स्ट्रक्चर पॉझिटिव्ह याच्यामध्ये. ह्या ठिकाणी जी सेलिंग झाली ना स्टॉकमध्ये, इथं बाईंग झाली. हे बघा, कंपनी जर चांगली असेल ना, त्याच्यामध्ये बाय ऑन डिप होणारच आहे. प्रत्येकजण खाली आल्यानंतर बाय करण्याचा प्रयत्न करत असतो. जे पण रिट्रेसमेंट येत असतं, डिप येत असतो, तिथे होत असते बाईंग. जो पण डिप येत असतो तिथे येत असते बाईंग. एक ट्रेंडिंग स्टॉक जो असतो ना, त्याच्यामध्ये असंच होत असतं, बाय ऑन डिप होत असतं त्याच्यामध्ये, जो अपट्रेंडमध्ये जात असतो. आता स्टॉक आपल्याला कंटिन्युअसली वरतीच जाताना दिसतोय. आता एक हर्डल आहे वरती, 5,400ची लेवल आपण पकडूया राऊंड फिगर. हा एक हर्डल आहे, डीपपासून चांगल्या प्रकारची बाईंग पण झालेली आहे. काही वेळेला असं होऊ शकतं की थोडा दिवस स्टॉक इथे कन्सोलिडेशनमध्ये जाऊ शकतो आणि ब्रेकआउट देऊ शकतो. म्हणजे 5,400च्या वरती जर स्टॉक गेला इथे थोडा कॉन्सोलिडेट होऊन, तर आपल्याला चांगलं टार्गेट तो पुन्हा भविष्यात देऊ शकतो. चांगली किंमत त्याची वाढू पण शकते. कोणी म्हणेल की 5,200 आलेला आहे स्टॉक, आता तो वरती जाऊ शकत नाही, सांगता येत नाही. तो 10,000ला जाणार की 15,000ला जाणार, कोणाला माहीत नाही, सांगता येत नाही. जोपर्यंत स्टॉक मोमेंटममध्ये असतो ना, तो कंटिन्युअसली वरती जात असतो. मग हा त्याच्यासाठी काय येणार, इथे हर्डल येणार आहे. आणि 2-3 दिवस झाले हे स्टॉक जे होते ना डिफेन्सचे जेवढे पण, हे कॉन्सोलिडेशनमध्ये होते. इथं कॉन्सोलिडेशन, आता 2 दिवसांमध्ये पुन्हा त्यांनी ब्रेकआउट दिलेलं आहे. मागचं पण आपलं जे सेशन झालं त्याच्यामध्ये तुम्ही बघितलेलं असेल, जेवढे पण डिफेन्सचे स्टॉक होते त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारची तेजी आपल्याला बघायला मिळाली. स्टॉक वरती गेलेले होते. या स्टॉकचं पण स्ट्रक्चर आपल्याला काय स्ट्रॉंग दिसतंय. एक इमिजिएट येणारं सपोर्ट जर म्हटलं ना, 4,856 हा एक सपोर्ट असेल, आणि खाली एक स्ट्रॉंग सपोर्ट बनलेला आहे 4,000ची लेवल, आणि रेजिस्टन्स 5,400 आहे याच्यामध्ये, बरोबर ना. स्ट्रक्चर एकदम पॉझिटिव्ह आहे. त्यानंतरचा स्टॉक आपण बघूया, भारत डायनामिक्स. आता ही पण एक डिफेन्सची कंपनी. आता या भारत डायनामिक्सचा पण आपल्याला बिझनेस माहीत असला पाहिजे. आपण याला म्हणतो असतो BDL, याचा सिम्बॉल काय, BDL आहे. या कंपनीचं काम काय, जे गायडेड मिसाईल असतात, मिसाईल तयार करण्याचं काम, मिसाईलचं मॅन्युफॅक्चरिंग कोण करत असतं, तर ही भारत डायनामिक्स करत असते. तुम्ही TV मध्ये पण बघत असाल बघा मिसाईल, किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जर सर्च केलं तर जे मिसाईल असतात ना, ते मिसाईल तयार करण्याचं काम कोणाचं असतं, ह्या भारत डायनामिक्सचं. म्हणजे ही पण काय झाली, एक डिफेन्सची कंपनी झाली. तर इथे पण आपण चार्टचं जर स्ट्रक्चर बघितलं ना, आपल्याला एक पॉझिटिव्ह दिसतं आहे स्ट्रक्चर. इथे स्टॉकमध्ये मोमेंटम कंटिन्यू आहे. इथं जो डीप आलेला होता इथे पण आपल्याला बाईंग होताना दिसले. आणि
HAL सारखंच हा स्टॉक 3 दिवस इथं कन्सल्टेशनमध्ये गेलेला होता आणि 2 दिवसामध्ये पुन्हा इथे बाईंग आपल्याला बघायला मिळते. आता इथे डिफेन्स मिनिस्टर जे असणार आहे त्यांनी काहीतरी इथे वक्तव्य केलेलं असणार, त्यामुळे पुन्हा आपल्याला इथे मोमेंटम बघायला मिळतोय. म्हणजे काहीतरी पॉलिसी इथे जारी केलेली असणार, त्याचा तुम्ही अभ्यास करायचा आहे. काय पॉलिसी आहे, डिफेन्सबद्दल काही बोललेलं आहे का, काही फंडिंग त्यांच्यासाठी येते का, आपण बघितलं पाहिजे. म्हणजे आपल्याला समजतं की हां खरंच सरकारचा इथे डिफेन्सवरती फोकस आहे. आता हा स्टॉक पण बघा इथे तुम्हाला साईडवेज दिसला, त्यानंतर ब्रेकआउट दिल्यानंतर हा चांगला मोमेंटम याच्यामध्ये बनलेला आहे आणि हा मोमेंटम इथून पुन्हा कंटिन्यू राहू शकतो. आता काही जण म्हणतील की स्टॉक इथे साईडवेज गेला मी बाय केल्यानंतर. बघा ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मार्केटमध्ये काही पण होऊ शकतं. स्टॉक तुम्हाला मोमेंटममध्ये दिसतोय चांगल्या, स्टॉकच्या किमती ज्या असतात ना फोल्ड अनफोल्ड होत असतात. म्हणजे कसं फोल्ड होणं म्हणजे कसं, त्या साईडवेज पण जाऊ शकतात. म्हणजे प्राईसचं स्ट्रक्चरच असं असतं की एक अपट्रेंडमध्ये गेली प्राईस, साईडवेज झाली, पुन्हा ब्रेकआउट दिला, अनफोल्ड झाली, म्हणजे पुन्हा तिने ट्रेंडला कंटिन्यू केलं. अशा पद्धतीचं स्ट्रक्चर स्टॉकमध्ये तयार होत असतं. ते बघूनच आपण काम करायचं मग की स्टॉकच्या किमती इथे फसू शकतात का, स्टॉकने पहिलाच एक मोमेंटम दिलेला होता, मी इथे बाय करायला पाहिजे का, रिट्रेसमेंटमध्ये मी बाय केलं पाहिजे का, त्या सर्व गोष्टी तुम्ही इथे बघायच्या असतात. बरोबर. तर हा स्टॉक पण चांगल्या लेवलवरती एक रेजिस्टन्स आहे याच्यासाठी. या रेजिस्टन्सचा ब्रेकआउट जर मिळाला तर स्टॉक अजून वरती जाऊ शकतो. म्हणजे 1656 ते 1656 ही लेवल स्टॉकसाठी काय असणार आहे, एक रेजिस्टन्स हर्डल असणार आहे. आणि खाली एक स्ट्रॉंग सपोर्ट म्हणजे 1286 हा स्टॉकसाठी स्ट्रॉंग सपोर्ट आणि 1656 हा स्टॉकसाठी असणार एक रेजिस्टन्स. इथे जर ब्रेकआउट मिळाला तर स्टॉकमध्ये पुन्हा मोमेंटम बनणार, इथे पुन्हा स्टॉक इथून वरती दिसू शकतो आपल्याला. ही कंपनी होती भारत डायनामिक्स. त्यानंतर आपण बघू BEL. आता हा स्टॉक जो तुम्हाला दिसतोय तो म्हणजे BELचा, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. आता या कंपनीचा बिझनेस काय, आता मी म्हणतोय की डिफेन्स सेक्टरची कंपनी, डिफेन्सची कंपनी, मग हिचा बिझनेस तर आपल्याला माहीत असला पाहिजे. ही कंपनी काय करते, आता हिचं काम काय, इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट तयार करणं. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट असतात ना ते तयार करणं. मग आता सांगा तुम्ही डिफेन्सचे काही इक्विपमेंट असतात, डिफेन्सचे काही इक्विपमेंट असतात त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्टचा वापर होत असतो. मग ते प्रोव्हाइड करण्याचं काम कोणाचं असतं, या कंपनीचं असतं, BELचं. किंवा काही रडार असतात बघा, रडार सर्वांना माहीत असतील. कम्युनिकेशन असतं बघा, कम्युनिकेशनमध्ये पण इलेक्ट्रॉनिकचे जे प्रोडक्ट असतात त्यांचा वापर केला जात असतो. समजा एखादं विमान बनवायचं असेल किंवा एखादं जहाज बनवायचं असेल, त्यामध्ये पण असे इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट जे असतात ना ते वापरले जात असतात. मग हे प्रोव्हाइड करण्याचं काम जे असतं ना ते BELचं असतं, हा त्यांचा बिझनेस. तर ही कंपनी पण छान आहे. तर याची करंट मार्केट प्राईस जर आपण बघितली आता 309 रुपये इथे ट्रेड करतो आहे. आणि इथे पण जो डिप आलेला होता, एक चांगल्या डिमांड झोनवरती स्टॉक आलेला होता आणि इथं आल्यानंतर पुन्हा स्टॉकमध्ये बाईंग झालेली. म्हणजे सर्व स्टॉकमध्ये असं स्ट्रक्चर आहे. पण सांगतोय तुम्हाला मोमेंटम इथे कंटिन्यू आहे, विकनेस कोणताच नाही आहे स्टॉकमध्ये. आणि ह्या स्टॉकमध्ये पण हा मोमेंटम कंटिन्यू राहू शकतो. इथे हा स्टॉक पुन्हा वरती जाऊ शकतो. बघूया खाली एक 285 285चा याच्यामध्ये एक सपोर्ट आहे खाली, स्ट्रॉंग सपोर्ट. आणि एक डिमांड झोन म्हटला मोठा तर 237 ही लेवल काय स्ट्रॉंग सपोर्टचं काम करेल. आता इथपर्यंत येणं शक्य नाही आहे, ही ब्रॉडर मार्केटमध्ये मोठी सेलिंग झालेली होती, त्यामुळे स्टॉक इथे 237पर्यंत आलेला होता. नाहीतर स्टॉक आपल्याला वरतीच जाताना दिसत होता. इथे ब्रेकआउट देऊन इथे बघा हा रेजिस्टन्स ब्रेक झालेला होता, स्टॉक गॅपअप झालेला होतो. पण इथे स्ट्रक्चर पॉझिटिव्हच होतं. पण ही एक कॅन्डल बनली, थोडं निगेटिव्ह दिसला स्ट्रक्चर, पण या कॅन्डलला कव्हर करून टाकलेलं आहे. आता ही कॅन्डल जी बनलेली होती ना निगेटिव्ह, इथपर्यंत स्टॉकची किंमत पुन्हा येऊन पोहोचली त्याच लेवलवरती. त्यामुळे हे स्ट्रक्चर आपल्यासाठी काय पॉझिटिव्ह आहे. त्यानंतरचा स्टॉक आपण बघूया माझगाव डॉक. आता माझगाव डॉकचं काम काय, शिपिंगमधली कंपनी. म्हणजे ही कंपनी जी आहे ना जहाजं तयार करते, जहाज बांधणीचं काम करत असते. म्हणजे काय, शिप जे असतात ना ते तयार करते. आता नेव्हीसाठी पण शिप प्रोव्हाइड करत असते, म्हणजे नवीन जहाज तयार करून नेव्हीला द्यायचं. तुम्ही बघा मागे 5-10 वर्षांपूर्वी तुम्ही न्यूज पण ऐकलेली असेल, तुम्ही GK सोबत जर टच असाल, सरकारच्या काही पॉलिसी आलेल्या होत्या, त्यासाठी फंडिंग पण जारी झालेली होती आणि त्यामध्ये काही प्रोजेक्ट होते जहाजांसाठी. त्या प्रोजेक्टनुसार 5 की 10 असे शिप्स होते, ते इंडियन नेव्हीला दिलेले होते माझगाव डॉकने. बघा त्यांचं नंतर लॉन्च झालेल्या होत्या, त्या किती दिवस सेवेमध्ये असणार त्यांची नावं पण दिलेली होती. बघा तुम्ही जर GKमध्ये गेले सर्च केलं तर तुम्हाला ती नावं पण सापडतील, ती नावं पण होती. मग अशा प्रकारचे मोठे मोठे प्रोजेक्ट यांच्याजवळ येत असतात, या माझगाव डॉकजवळ. यांचं काम काय, जहाज बांधणीचं.
नवीन जहाजं तयार करतात आणि रिपेअर पण करतात. ते रिपेअरिंग, एखादं जहाज आहे समजा, त्याला रिपेअर केलं तर त्याचा कालावधी वाढतो अजून, म्हणजे त्याचं लाईफ वाढते पुढे. तर ते रिपेअरिंगचं काम पण इथे ही माझगाव डॉक करत असते. हिचं हेडक्वार्टर जर म्हटलं तर मुंबई या ठिकाणी. ही कंपनी कुठे आहे? मुंबई, आपल्या महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी ही कंपनी. आता याच्यामध्ये प्राईसचं स्ट्रक्चर जर आपण बघितलं, खूप छान आहे आणि एक स्ट्रॉंग ब्रेकआउट आपल्याला मागच्या सेशनमध्ये बघायला मिळाला आणि क्लोजिंग पण खूप छान आली याची. म्हणजे मी जेव्हा हा स्टॉक बघितलेला होता 16-17% मला वरती दिसला तो, 16 ते 17% त्या दिवसासाठी. इतकी स्ट्रॉंग बाईंग त्यामध्ये आलेली होती. आणि इथे पण बघा स्ट्रक्चर पॉझिटिव्ह दिसेल. एक डिमांड झोन होता, त्यामध्ये आल्यानंतरच स्टॉकमध्ये बाईंग व्हायला सुरुवात झाली. कंटिन्युअसली वरती जातो हा स्टॉक. याचं स्ट्रक्चर बघा तुम्ही. आणि हा स्टॉक मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना की हाच स्टॉक मी 250 रुपयाला पण बाय केलेला होता. म्हणजे जास्त कालावधी नाही, 2.5-3 वर्षांचा कालावधी, म्हणजे साल 2021 असेल बघा, त्या दरम्यान मी या स्टॉकला बाय केलेलं होतं 250 रुपयाला. तर इथे पण बघा, इथे पण स्टॉकच्या किमती काही दिवस फोल्ड होऊ शकतात, म्हणजे साईडवेज जाऊ शकतात, पण जेव्हा ब्रेकआउट मिळत असतो पुन्हा त्याचं कंटिन्युएशन होत असतं. खूप छान स्ट्रक्चर आहे, खूप छान स्ट्रक्चर आहे. मी तुम्हाला दाखवतो की 250-300 रुपये प्राईस कोणत्या वर्षाला होती ती आपण बघूया. इथे दाखवतो मी तुम्हाला. 250 ते 300च्या दरम्यान तेव्हाच बाईंग झालेली होती. इथे बघा, हे वर्ष कोणतं असणार आहे? 2021च असेल माझ्या मते. 2021च वर्ष होतं, तेव्हा 250 रुपये किंमत होती स्टॉकची. बरोबर 250 रुपयाला स्टॉक होता. आता जास्त दिवस नाही झालं, विचार करा तुम्ही. 2021 आणि हे आपलं 2024 चालू आहे. आपण 3 वर्ष पकडूया की 3 वर्षामध्ये स्टॉक तुमचा 250वरून जातो आहे 4000वरती. रिटर्न किती झाले तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही. कोणी जर होल्ड केलं तर त्याचे रिटर्न बनले किती? मोठे रिटर्न बनलेले असतात त्याच्यामध्ये. इक्विटीमध्ये हाच फायदा असतो की जर इक्विटीला तुम्ही लाँग टर्मसाठी होल्ड केलं तर तिथे पैसा आपला बनतोच. तर या स्टॉकमध्ये पण स्ट्रक्चर खूप छान आहे. मोमेंटम कंटिन्यू राहू शकतो. कोणी म्हणेल की मला आता इथे बाय करायचं, टॉपला बाय करायचं का नाही. समजा मला एखादा स्टॉक जर अपट्रेंडमध्ये दिसतो ना, त्यामध्ये जेव्हा रिट्रेसमेंट येणार तेव्हाच मी बाय करणार, तोपर्यंत करणार नाही. बहुतेक जण टॉपला बाय करून बसतात. टॉपला बाय केल्याने काय होतं, समजा त्या स्टॉकमध्ये जर प्रॉफिट बुकिंग यायला सुरुवात झाली तर तुम्ही तिथे फसतात, मग ट्रॅप होऊन जात असतात, मग तुम्हाला तिथे लॉस दिसतो. ठीक आहे ना. त्या गोष्टींपासून तुम्ही साईडला राहायचं आहे. ठीक आहे ना. टेक्निकल लेवलला फॉलो करत चला. त्यानंतरचा स्टॉक म्हणजे कोचिन शिपयार्ड. आता कोचिन शिपयार्डचा पण बिझनेस जर बघितला ना, ही कंपनी पण जहाज बांधणीचं काम करते. शिपिंगचा बिझनेस यांचा पण, शिपिंग म्हणजे ही कंपनी पण जहाजं तयार करते. नेव्हीचे जे जहाज असतात ना ते पण तयार करतात. ते एअरक्राफ्ट कॅरियर असतात, म्हणजे तुम्ही जहाजे बघितलेले असेल पाण्यामध्ये बघा, अशा प्रकारची मोठमोठी जहाजे असतात अशी. आणि त्या जहाजांवरती ते एअरक्राफ्ट जे असतात ना ते कॅरी केले जात असतात. इथे मध्ये आतमध्ये ठेवण्याची पण व्यवस्था असते. खूप मोठमोठी जहाज असतात. आपल्याला थोडं छोटं, आपल्याला छोटं दिसतं, पण खूप मोठी मोठी जहाजं असतात ती. त्यांना तयार करण्यासाठीच खूप वर्षांचा कालावधी लागतो. ते काय एका दिवसात बनतात का किंवा एका महिन्यात बनतात की नाही, खूप दिवस त्यामध्ये जात असतात बनवण्यासाठी. अशा ऑर्डर त्यांना मिळत असतात जहाजांच्या. हे जहाजांचं मॅन्युफॅक्चरिंगचं काम ही कंपनी करते, कोचिन शिपयार्ड, आणि रिपेअरिंगचं पण काम करत असते. म्हणजे या शिपिंगच्या 3 कंपन्या ज्या आहेत ना, जी मी नावं तुम्हाला सांगतो, एक माझगाव डॉक, त्यानंतर ही कोचिन शिपयार्ड आणि एक GRSC कंपनी आपण शेवटी बघणार असते. यांचं काम काय असतं, जहाजं तयार करणं आणि त्यांचं रिपेअरिंगचं काम. बरोबर ना. तर इथे पण बघा स्ट्रक्चर छान आहे. आपण इथे पण लाईव्हवरती असताना डिस्कशन केलेलं होतं आणि ही लेवल मी तेव्हा ड्रॉ केलेली होती. बघा की इथे मला दिसतंय की बॉटममध्ये बाईंग झालेली आहे आणि डिफेन्स आहे, आणि इथे स्टॉक 2-3 दिवस झाले कॉन्सोलिडेशनमध्ये दिसतोय. तर इथे जर ब्रेकआउट मिळाला तर चांगला मोमेंटम इथे मिळू शकतो. हे आपण तेव्हा डिस्कस केलेलं होतं, ॲनालिसिस केलेलं होतं, आणि तो मोमेंटम या ठिकाणी आलेला पण होता 2 दिवसांमध्ये. आता इथे पण बघा या स्टॉकने एक महत्त्वाचा हर्डल आहे तो पार केलेला आहे, या रेजिस्टन्सला ब्रेक केलेलं आहे. आता बघायचं इथे कंटिन्युएशन होते का. कंटिन्युएशन जर झालं तर स्टॉकच्या किमती इथून पुन्हा वरती जाऊ शकतात. इथे बघा स्टॉकमध्ये रिट्रेसमेंट आलेलं होतं, इथे ब्रेकआउट दिला आणि हे कंटिन्युएशन झालं. अशा प्रकारचं एक करेक्टिव्ह वेव्ह आणि एक इम्पल्स वेव्ह. तशाच पद्धतीने एक इथे करेक्टिव्ह वेव्ह आणि एक इम्पल्स वेव्ह जर बनला तर स्टॉकच्या किमती अजून वरती जाऊ शकतात 2400 ते 2500 पर्यंत. या लेवलपर्यंत स्टॉक जाऊ शकतो. स्कोप आहे याच्यामध्ये, कारण की डिफेन्स सेक्टर चालतंच तसं आहे. जर कोणी म्हणत असेल की अजून किती चालणार, तर हा स्टॉक जेव्हा स्प्लिट झालेला होता, कोणी जर जुना असेल, 1400वरती गेलेला होता स्टॉक, नंतर स्प्लिट झाला, 700 रुपये त्याची किंमत होती स्प्लिट झाल्यानंतर. आता कोणी म्हणेल की 1000 रुपयावरती गेलेला आहे, 700वरून 1000 रुपयाला गेला स्टॉक.
नको नको आता स्टॉकची किंमत वाढलेली. पण त्यांनी जर रणनीती ठेवली असते की मी बाय करणार याला, पण टॉपला नाही करणार, थोड्या डीपमध्ये, म्हणजे 1000 रुपयाचा स्टॉक आहे किंवा 800 रुपयाचा आहे, त्याने जर थोडा डीप मारला तर मी त्याच्यामध्ये बाईंग करणार. टॉपला तर कधी फसायचं नाही. तर त्या व्यक्तीने पैसा बनवला, स्विंग ट्रेडिंगमध्ये असू द्या कोणत्याही ठिकाणी. तर बघा मग 700 रुपयाचा स्टॉक तुमचा जाऊन पोहोचतो पुन्हा 2100 वरती, म्हणजे मोमेंटम त्यामध्ये कंटिन्यू आहे. बरोबर ना. काही व्यक्तीने जर इथे एंट्री घेतली, समजा हा ब्रेकआउट झाला फेल, म्हणजे तुम्हाला इथून जर सेलिंग बघायला मिळाली तर स्टॉक आपल्या ट्रेंडला इथे चेंज पण करू शकतो. मग ती व्यक्ती फसणार इथे फसू पण शकतं. त्यामुळे आपली रिस्क पण बघायची असते की मी ज्या ठिकाणी एंट्री घेतोय स्टॉकमध्ये, मला रिस्क किती घ्यायची त्यामध्ये आणि रिवॉर्ड किती मिळवायचा, प्रॉफिट किती घ्यायचं. लॉंग टर्मसाठी करत असाल थोडा डीप येऊ द्यायचा आणि लॉंग टर्मसाठी होल्ड करायचं. मग तिथे निगेटिव्ह रिटर्न जरी बनत असतील तर भविष्यामध्ये तुमचा पैसा वाढणारच असतो. पण स्विंग ट्रेडिंगमध्ये लेवल महत्त्वाचे असतात, लेवलनुसार काम केलं पाहिजे. त्यानंतरचा स्टॉक म्हणजे GRSE. या कंपनीचा पण बिझनेस सेम, माझगाव डॉकसारखा कोचिन शिपयार्ड आणि GRSE. माझगाव डॉक, कोचिन शिपयार्ड आणि GRSE या तिघांचा बिझनेस जर आपण बघितला ना सेम आहे. जहाजं तयार करणं, त्यांचं रिपेअरिंग करणं, जहाजे काही जे असतात ना ते एक्सपोर्ट पण करतात. ठीक आहे ना. दुसऱ्या देशाकडून पण ऑर्डर येत असते यांना. ठीक आहे, ऑर्डर येत असते यांना. आणि गव्हर्नमेंट बघा त्यांचा पण फोकस डिफेन्सवरती आहे. नेव्हीला नवीन नवीन जहाजं बनवून देणं, म्हणजे ते प्रोजेक्ट असतात, त्या प्रोजेक्ट अंतर्गत हे जहाजं बनवले जात असतात देशाच्या सुरक्षेसाठी. जर नेव्ही समजा एक समुद्र आहे हा, आता इथं समुद्रामध्ये पण काय आपली एक देशाची सीमा असते, समजा भारत आहे, त्यानंतर श्रीलंका आहे, आपली देशाची सीमा. आपल्या देशाच्या सीमेचं संरक्षण जर करायचं असेल तरी संरक्षण आपण कसं करणार, जहाजांद्वारे. पेट्रोलिंगचे काही जहाजं असतात त्या तयार करणं, काही जहाजं असतात ते तयार करणं, हे काम कोणाचं असतं तर या शिपिंग कंपन्यांचं असतं. हा महत्त्वाचा रेजिस्टन्स आहे इथे स्टॉकने ब्रेक केलेला आहे. याच्यामध्ये पण बाय ऑन डिप झालेलं होतं. आणि याच्यामध्ये पण स्ट्रक्चर बघा, आपण डेली ट्रॅक करतो लाईव्हवरती. हे जे डिफेन्सचे स्टॉक असतात ना यांना ट्रॅक करतो. याच्यामध्ये पण बघा छान स्ट्रक्चर आहे, एक मोमेंटम इथे पण बनलेला आहे स्टॉकमध्ये. खूप चांगले रिटर्न या स्टॉकने पण बनवून दिलेले GRSEने. यांचं हेडक्वार्टर कोलकाता या ठिकाणी. ठीक आहे, कलकत्ता सर्वांना माहीत असेल, कोलकाता नाव आहे आता. तर त्या ठिकाणी या कंपनीचं हेडक्वार्टर. हिचं पण सेम काम आहे शिपिंगचं. समजलं. तर ह्या काही डिफेन्सच्या कंपन्या होत्या, त्यांच्याबद्दल आपण आज चर्चा केली, त्यांचा बिझनेस थोडक्यात बघितला, त्यांच्या किमती, त्यांच्या लेवल आपण इथे समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर तुम्ही पण यांच्यावरती थोडा अभ्यास करा. तुम्हाला जर पोर्टफोलिओमध्ये एखादी डिफेन्स कंपनी सामील करून घ्यायची असेल तर त्याचा तुम्ही अभ्यासच केला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही स्वतः पण त्याचा अभ्यास ठेवायचा असतो. मी डिस्क्लेमर अगोदरच तुम्हाला देत असतो की माझे व्हिडिओ जे असतात ना ते एज्युकेशनसाठी. कसं एका डिफेन्स स्टॉकमध्ये आपण जायचं, त्याचा बिझनेस समजून घ्यायचा, टेक्निकल लेवल समजून घ्यायच्या, मग बाईंग सेलिंगचं तुम्ही ठरवायचं असतं, डिसिजन तुम्ही घ्यायचं असतं. ते समजलं ना. तुम्ही पण अशाच पद्धतीने अभ्यास करा, टेक्निकल लेवल जाणून घ्या आणि त्यानुसारच बाईंग सेलिंग करा. मी तुम्हाला ॲडवाईस देऊ शकत नाही. ठीक आहे. तर माझ्या मते आजचा व्हिडिओ सर्वांना नक्की आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओला कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.